नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण या व्हिडिओमध्ये कोकणामध्ये गोंधळ कसा घातला जातो, पारंपरिक त्याचं महत्त्व काय आहे ते आपण पाहणार आहोत। तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा, त्याविषयीची आपण माहिती सुद्धा घेणार आहोत। कोकणातील गोंधळ ही एक पारंपरिक लोककला आहे। ती प्रामुख्याने देवीच्या उपासनेत आणि लग्न समारंभामध्ये सादर केली जाते। गोंधळात पारंपरिक वाद्ये, गाणी आणि नृत्याचा समावेश असतो। कोकणातील गोंधळात स्थानिक बोलीभाषेचा आणि लोककलेचा प्रभाव दिसून येत असतो। तर हा गोंधळ घालण्याच्या मागे एक दंतकथा सुद्धा आहे। ती अशी आहे, परशुरामाने बेटासूर नावाच्या दैत्याचा वध करून त्याचे शिर तोडले। त्या शिराच्या ब्रह्मरंध्रात त्याच्याच शिरांचे तंतू ओवले आणि ते खांद्यावर घेऊन तिंत्रुण तिंत्रुण असा ध्वनी काढीत ते रेणुकेजवळ आले। बेटासुराच्या धडाचे चौणके आणि शिरांचे तुणतुणे वाजवून परशुरामाने जे हे पहिले मातृवंदन केले त्यातूनच गोंधळाची प्रथा उगम पावली। परशुरामाने केलेले मातृवंदन म्हणजेच गोंधळ। परशुरामाने आपल्या अंगावरच्या मळातून मनुष्यकृती निर्माण केली, तिला जिवंत केले, तोच हा गोंधळी। परशुरामांकडून त्याला गोंधळांचा मंत्र मिळाला अशी कथा आहे। महाराष्ट्रात कोल्हापूरची अंबा भवानी, तुळजापूरची जगदंबा, माहूरची रेणुका आई अशी आईंची अनेक देवते आहेत। जगदंबेचे उपासक गोंधळी तिच्या पूजेतून एक गोंधळ उभा करतात। माफक अभिनय आणि सूरतालातून गोंधळी आख्यान लावतात। पायगोळ अंगरखा, कमरेला उपरणे, डोक्याला लाल पागोटे, गळ्यात कवड्यांच्या माळा आणि संबळाच्या तालावर तुणतुणे आणि झांजेचा ठेका देत हे देवीचे भक्त गोंधळ घालतात। सुरेल आवाज, मुद्राभिनय आणि वाजवी नृत्य हे या लोककलेचे वैशिष्ट्य आहे। आई अंबाबाई ही महाराष्ट्राची कुलदैवता। या अंबेच्या नावाने गोंधळ घालणे हा मराठी माणसाचा कुलाचार आहे। कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी, अभिवृद्धीसाठी तसेच विवाहानंतर शुभकार्यात गोंधळ घालण्याची पद्धत आहे। गोंधळ चालू करण्यापूर्वी ज्या महिला गोंधळासाठी बसणार आहेत त्यांची ओटी भरली जाते। त्यानंतर कन्यापूजन सुद्धा केले जाते। जोगवा मागितला जातो। घरी तुम्ही बघू शकता, घरोघरी जाऊन जोगवा मागितला जातो। गोंधळी यजमानांच्या अंगणात आई अंबेच्या स्वरूपात घटस्थापना करतात। संबळ, खंजिरी, झांज, तुणतुणे या वाद्यांच्या तालावर आवाहन करून सर्व देवतांना यजमानांच्या घरी बोलावले जाते। आंबेचे स्तवन करतात, पुराणातील एखादे आख्यान लावतात। संबळाच्या तालावर चाललेला हा गोंधळ पहाटेपर्यंत सुद्धा चालतो। जे गोंधळ घालणारे गोंधळी असतात त्यांना विचारले असल्यास त्यांचे म्हणणे असे होते, गोंधळीचे वस्त्र परिधान केल्यानंतर व संबळ हाती घेतल्यानंतर अंगात एक शक्ती संचारते व भक्तीची कवनं आपोआप मुखातून बाहेर पडतात। ही कवने आधी कुठेही लिहिलेली, वाचलेली, ऐकलेली नसतात। ती त्या गोंधळात जन्माला येतात आणि संपतात असं त्यांचं म्हणणं आहे।
व्हिडिओमध्ये पाहिले असेल, पुरुष मंडळी हातात दिवटी घेऊन जिथे घटस्थापना केलेली आहे तिथे फेर धरतात. तसंच संपूर्ण विधी संपल्यानंतर आवाहन केले जाते. सगळेजण अक्षता घेऊन हातामध्ये जेवढे परिवार असतो ते स्तवन करतात आणि कुटुंबाच्या सौख्यासाठी मागणं करतात. तर आता तुम्ही हा व्हिडिओ पाहिलाय तो कोकणातील चिपळूणमध्ये खानिवलकर कुटुंबांनी देवीचा गोंधळ घातलेला होता त्याचा आहे.